कधी कधी क्रिकेटमध्ये एकच कव्हर ड्राईव्ह सगळ्या गोष्टी सांगतो, जसं क्लास, कॉन्फिडन्स आणि डॉमिनन्स. आणि विमेन्स क्रिकेटमध्ये जर अशी एक प्लेअर असेल जिच्या बॅटिंगमध्ये एलिगन्स आणि कन्सिस्टन्सी दोन्ही दिसतं, तर ती आहे स्मृती मानधना. आता पुन्हा एकदा स्मृती मानधनाने वर्ल्ड क्रिकेटमध्ये आपला दबदबा सिद्ध केला आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या वुमेन्स ओडीआय बॅटिंग रँकिंगमध्ये ती नंबर 1 पोझिशनवर टिकून राहिली आहे. हे फक्त एक रँकिंग नाही, तर गेल्या काही वर्षांपासून तिच्या कन्सिस्टंट परफॉर्मन्सचा एक मोठा प्रूफ आहे. आयसीसी रँकिंग हे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये प्लेयर्सचा परफॉर्मन्सचा एक महत्त्वाचा मेजर मानला जातो. या रँकिंग्समध्ये रन्स, बॅटिंग ॲव्हरेज, स्ट्राईक रेट, मॅच इम्पॅक्ट आणि अपोजिशनचा स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. म्हणूनच या लिस्टमध्ये टॉप पोझिशनवर राहणे म्हणजे सतत वर्ल्ड क्लास परफॉर्मन्स दाखवायची गरज असते. आणि स्मृती मानधनाने ही कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा प्रूव्ह केली आहे. स्मृती मानधनाची क्रिकेटिंग जर्नी पण खूप इन्स्पायरिंग आहे. महाराष्ट्रामधील सांगलीमध्ये जन्मलेली मानधनाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तिच्या भावाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यासोबत प्रॅक्टिस करत करत स्मृतीला पण क्रिकेटची गंमत वाटायला लागली. थोड्याच वेळात तिचे टॅलेंट समोर आले आणि ती ज्युनियर लेव्हल पासूनच स्टँड आउट परफॉर्मर बनली. इंटरनॅशनल लेव्हलवर मानधनाने 2013 मध्ये इंडियासाठी डेब्यू केलं. त्यावेळेसपासूनच ती इंडियन विमेन्स क्रिकेट टीमची एक की बॅटर बनली आहे. लेफ्ट हँड ओपनर म्हणून ती इनिंग्सची सुरुवात करताना अग्रेसिव्ह इंटेंट दाखवते आणि पॉवर प्ले मध्ये बॉलर्सवर प्रेशर टाकते. तिचे कव्हर ड्राईव्ह्ज आणि क्लीन हिटिंगमुळे ती विमेन्स क्रिकेटमधील सर्वात स्टायलिश बॅटर मधून काउंट होते. स्मृती मानधनाच्या करिअरमध्ये खूप मोठ्या अचीवमेंट्स आहेत, पण तिच्या सक्सेसमध्ये एक हायलाइट म्हणजे तिची कन्सिस्टन्सी. ओडीआय क्रिकेटमध्ये मानधनाने 5000 पेक्षा अधिक रन्स केले आहेत. तिच्या नावावर अनेक सेंचुरीज आणि हाफ सेंचुरीज आहेत, ज्यामुळे ती इंडियासाठी एक रिलायबल टॉप ऑर्डर बॅटर मानली जाते. तिच्या करिअरमधील एक खास मोमेंट म्हणजे 2018 मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलने तिला आयसीसी विमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी विमेन्स ओडीआय प्लेयर ऑफ द इयर या दोन्ही प्रेस्टिजियस अवॉर्ड्सने सन्मानित केलं होतं. हे अवॉर्ड्स मिळवल्यामुळे मानधनाचा ग्लोबल क्रिकेटमधील प्रेझेन्स अजून स्ट्रॉंग झाला. पण स्मृती मानधनाचा खरा डॉमिनन्स दिसला तो गेल्या काही वर्षामध्ये. विशेष करून 2025 हे वर्ष तिच्या करिअरमधील एक रेकॉर्ड ब्रेकिंग वर्ष ठरलं. त्या वर्षी स्मृती मानधनाने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकूण 1703 रन्स केले. त्यापैकी 1362 रन्स ओडीआय फॉर्मॅटमध्ये होते. हा विमेन्स क्रिकेटमधील एका कॅलेंडर इयरमधील सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड केला आहे. हे अचीवमेंट तिच्या कन्सिस्टन्सी आणि फिटनेस दोन्ही गोष्टींचा प्रूफ आहे. आणि या हिस्टॉरिक कॅलेंडर इयरला अजून एक स्पेशल टच पण मिळाला. मानधना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 10,000 रन्सचा मॅसिव्ह माइलस्टोन क्रॉस करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटर बनली. पहिली होती लेजेंडरी मिथाली राज. फक्त इंडियामध्येच नाही तर जगभरात पण इंटरनॅशनल विमेन्स क्रिकेटमध्ये 10,000 रन्स पर्यंत पोहोचणारी ती केवळ चौथी महिला क्रिकेटर ठरली. इतकंच नाही तर 2025 मध्ये मानधना इतकी डॉमिनंट होती की जगभरातील सगळ्या इंटरनॅशनल प्लेयर्समध्ये म्हणजेच मेन्स आणि विमेन्स दोन्हीमध्ये सर्वाधिक रन्स करण्याच्या रेसमध्ये ती दुसऱ्या स्थानावर राहिली. तिच्या 1703 रन्स पेक्षा जास्त थोडे रन्स फक्त शुभमन गिलने केले होते, ज्याने त्या वर्षी 1764 रन्स केले. म्हणजेच एकाच वर्षात मानधनाने रेकॉर्ड्स पण तोडले, माइलस्टोन्स पण गाठले आणि ग्लोबल लेवलवर इंडियन विमेन्स क्रिकेटचं स्टँडर्ड पण अजून उंच केलं. मानधनाची बॅटिंग स्टाईल पण युनिक आहे. तिची टेक्निक क्लासिक आहे, पण त्यासोबतच ती मॉडर्न एग्रेसिव्ह क्रिकेट पण खेळते. पॉवर प्ले मध्ये फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा घेऊन ती फास्ट स्कोरिंग करते. त्यामुळे बॉलर्सला सुरुवातीपासूनच प्रेशर फील होतो. मानधनाचा इन्फ्लुएन्स फक्त इंटरनॅशनल क्रिकेट पुरता सीमित नाही, ती विमेन्स फ्रँचायझी लीग मध्ये पण एक मोठं नाव बनली आहे. विमेन्स प्रीमियर लीग सारख्या टुर्नामेंटमुळे विमेन्स क्रिकेटला नवी पॉप्युलॅरिटी मिळाली आहे आणि स्मृती मानधनासारख्या प्लेयर्समुळे फॅन्सला अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं आहे. आयसीसी रँकिंग्समध्ये टॉप पोझिशन मिळवणे सोपं नसतं, कारण या रेसमध्ये जगभरातील बेस्ट प्लेयर्स असतात. साऊथ आफ्रिकाची स्टार बॅटर लॉरा वुल्फार्ड सुद्धा काही वेळेस नंबर 1 पोझिशनवर पोहोचली होती, पण मानधनाच्या सतत रन्समुळे तिने पुन्हा एकदा टॉप पोझिशन परत मिळवली आणि आपला डॉमिनन्स मेंटेन केला. स्मृती मानधनाचा इम्पॅक्ट इंडियन विमेन्स क्रिकेटसाठी खूप मोठा आहे. तिच्या बॅटिंगमुळे इंडियाला अनेक क्रुशियल मॅचेसमध्ये स्ट्रॉंग स्टार्ट मिळते. तिच्या एक्सपिरियन्समुळे यंग प्लेयर्सला पण कॉन्फिडन्स मिळतो. आज मानधना फक्त एक बॅटर नाही तर विमेन्स क्रिकेटमधील एक ग्लोबल आयकॉन बनली आहे. तिच्या बॅटिंगमध्ये एलिगन्स आहे, रन्स आहेत आणि लीडरशिप क्वालिटी पण आहे. तिच्या कन्सिस्टंट परफॉर्मन्समुळे इंडियन विमेन्स क्रिकेटला इंटरनॅशनल स्टेजवर एक स्ट्रॉंग आयडेंटिटी मिळाली आहे. स्मृतीची जर्नी पाहिली तर एक गोष्ट क्लिअर दिसते, टॅलेंट सोबत हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी असेल तर ग्लोबल लेवलवर टॉप पोझिशन मिळवता येते.
ICC ODI रँकिंग्समध्ये नंबर 1 स्पॉट मेंटेन करणे हे तिच्या डेडिकेशनचा एक स्ट्रॉंग प्रूफ आहे. पण आता स्मृती मानधना ICC विमेन्स ODI बॅटिंग रँकिंग्समध्ये नंबर 1 पोझिशन किती काळ मेंटेन करू शकेल आणि ती पुढच्या काही वर्षांमध्ये अजून किती रेकॉर्ड तोडेल? तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.